गुड मॉर्निंग मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत तारेच्या ग्राउंडवर, कारण मोरया 11 संघाने मॅचेस लावले आहेत. आमच्या गावात ग्राउंड नाही, त्यामुळे आम्ही तारेला मॅची लावलेले आहेत. आणि हे बघा ग्राउंड तर काल रात्रीचा येऊन सारवला 10 वाजता आणि 12 वाजले सारवता आणि सकाळीच लवकरच तयारीचा आम्ही लागलो. 7 वाजतात, कारण सगळे चषक आणायचे, परत साऊंड बिऊंड आणायचे, ते आणता आम्हाला 9 वाजलेले. 9 वाजता आम्ही ग्राउंडवर आलेलो. चला आजचा दिवस कसा जातो बघूया, कारण आजचा दिवस मस्तच जाणार, कारण आमच्या मॅच आहेत आणि सगळी इथंच आहोत. आणि एक म्हणजे दुःखाची बातमी, आम्हीच खेळणार नाही आमच्या मॅचेस आणि आम्हीच खेळणार नाही, त्यामुळे दुसऱ्यांना चेअरअप करू, कोणतरी जिंका. चला चला तयारी बघा आमची कशी चालू आहे. बबल्या बाबू काम नाही घे विमल, घे अरे घे गावातला आणि मोरया 11 संघाचा आयकॉन स्टंप साठी तो खालापूरला गेलता. बॅट ना आणली, बॅट पण आणली जायची ती रजत मुंडेची आहे ना. हा बघा रजत मुंडे, दाखव याला. भाई किती मेहनत करतो बघा, नुसतं वायर ओढतोय. त्याच्यासोबत बंटी आणि दोघं सोबतच असतात ते, म्हणून लाल टी शर्ट घालून आलेले आहेत. ते बघा असे वायर ओढतात. यांच्या हातातून आता कमबॅक विशाल दादा दिसले. टालिया बंबल झाले थोडे क्षेत्ररक्षणासाठी. लागेल दीपेश ठाकूर तुम्हाला उद्घाटनासाठी. चष्मा पण काढ, कॉमेंटेटरला बोलवा. ए चष्मा कर पाय नका देऊ, काय पण करा सध्या. दीपेश दादा राम ठाकूर यांच्या हातचे उद्घाटन सोहळा पार पडत आहे. आता चालू केली डबल घे नारळ व्हिडिओ चालू नव्हती. तिकडचा घे त्या साईडला आहे अजून. प्रॉफिट आहे. हर कार चले हरवाल्या. तुझा जॉब काय? आज काय खेळायला भेटणार नाही दिवसभर, सगळे एक बॉल खेळून घ्या. एक म्हणजे तुझा म्हणणं तुला देऊ मी बॅट. पहिला जा बोलताना बॉल टाकते फास्ट आता. पुढच्या वर्षी असाच प्रॉफिट होते. सगळी तयारी झालेली आहे आणि फक्त आता साऊंड जोडायचा आहे. आणि बाबल्या आजार आहे, त्यामुळे काय तो सावलीतच बसणार. आणि जयस व्हिडिओ एडिटर जॅक्स, नक्की तुम्ही याचा व्हिडिओ बघा, 1 नंबर एडिट करतोय. बाबूने ट्रॉफी घेतलेली आहे आणि तो कसली तरी व्हिडिओ काढतोय. तर काही टीम आल्या नाही, त्यामुळे बबू चाललाय हावऱ्यागतनी पहिलाच खेळाला. आणि तो जामच हावरा आहे, त्याला बॅटिंग भेटत नाही मॅचीना, म्हणून तो ग्राउंडवरच प्रॅक्टिस जाम करतो. कारण मॅचीना तो घाबरतो आणि वाट लावतो मॅचची. वाम त्याला बॉलिंग टाकतोय. वडापाव आणल्या, वडापाव चुंबऱ्या पारल्या नुसत्या. आता कॉमेंट्री करत आहे, बघूया बबू कॉमेंट्री करत आहे. त्याला कॉमेंट्रीची जामच आवड आहे आणि बघा कसं कॉमेंट्री करतो. पहिले राऊंडचा आत्ता सुरुवात झालेला आहे आणि आता टॉच विन साठी. चला टॉच विन बघूया.
चला टॉस झालेली आहे आणि आता मॅच बघूया आपण. चला आता चालू झालेली आहे नीरज माली आणि आदित्य माली यांची मॅच. तर त्यांनी प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलाय टॉस विन करून. तर बघूया त्यांच्या मॅचमध्ये काय होतोय आणि त्याच्या आधी आपण बघूया निशेष काय करतोय, कारण तो आज पोरींशीच बोलणार. त्याचा बर्थडे आहे म्हणून त्याला आयटमींचा खूप सारे फोन येतोय, तर तो बिझीच असतो. चला बघा, तो बघा कसा काट्यात लपून बसलेला आहे आणि तो एकदम बिझी आहे, कारण तो पोरींशी बोलतो. आता फोन ठेवलेला आहे त्याने. अरे काय सांगते. मॅच सुरू झालेली आहे आणि आपल्याला खूप ऊन लागायचं आहे, त्यामुळे टोपी आपण घातलेली आहे. आणि बघूया नीरज माली इथं च्या भूमिकेत स्वतः तो सर्व क्षेत्ररक्षण लावतो आणि आदित्य माली सांगतो कम ऑन आदित्य. चला बघूया. कसला क्षेत्ररक्षण करतोय नीरज माली, म्हणून त्याला IOGS प्रीमियर लीग मध्ये टॉप 6 मध्ये टाकतात, कारण आयकॉन आहे तो IOGS प्रीमियर लीग मध्ये. मग याच गोष्टीमुळे त्याला आयकॉन ठेवलेलं, कारण त्याची बॅटिंग आणि त्याची बॉलिंग आणि किपरिंग एक नंबर असते. चला तर आता चालू झालेला आहे 40+ सामना आणि पहिल्या फेरीत तारा आणि दुसऱ्या फेरीचा दुसरा राऊंड अजून बाकी आहे आणि 40+ राऊंड चालू झालेला आहे. आणि ही बघा दुश्मीचा मॅच चालू झालेली आहे. पहिल्यांदा बंटी षटकारावर उभा आहे आणि बघा तो कसा उभा आहे. आणि आज षटकारावर तो ग्राउंड बनवायला कधी येत नाही, तो कंटाळतो ग्राउंड बनवायला, आणि आज आलाय मॅच आहेत म्हणून त्याला पोरा खूप बोलली म्हणून तो आलेला आहे. तर चला आज मॅच आहेत ना. बंटी तुला कसा वाटतंय? काय आता उद्या पेपर आहे ना, मॅचिन आलोय मी. आयला तर नाही, ग्राउंड तर बनवायला येत नाही बंटी, पण उद्या पेपर आहे म्हणून तरी आलाय, कारण अभ्यास करायला नको. आणि जाऊया जयेश कडे. जयेश तुला कसा वाटतंय मॅचिन हा दिवसभर? 100 भेटला हायवा कॅचचं 100 भेटलं. मॅचिन बद्दल काय तरी 2 शब्द. कसं वाटतंय तुला मॅचिन बद्दल आजचा दिवस? फक्त खूप चांगला. आणि आपला स्कोरर कुठे गेलाय? बबू तुला आजच्या दिवस मॅचिन बद्दल तुला काय वाटतं आणि काय बोलायचं आहे तुला? काही बोलायचं नाही. माझं 100 रुपये मी हायवा कॅश साठी लावलं. जयेश ठाकूरला भेटलं मला तो भरपूर टेन्शन आलाय. तो 50 पण रिटर्न देत नाही. तो बघ तिथं आहे, तो देतोय. जयेश चाल बंटी तुला कसा वाटतोय आजच्या मॅचिन बद्दल? आलशी आहे पण ते आलशी. दिवसभर काय केलेलं नाही काम. तू काय केलास? काय दमलास तर काय केलं? केलेलं नाही. आणि दिले यांना बस. आमच्या टीमचा एक ऑलराऊंडर राज आता फ्रॅक्चर आहे, त्यामुळे तो काही मॅच खेळायला आला नाही. आणि मॅचना पण फ्रॅक्चर आहे. तुला काय वाटतंय? हायवा कॅटला पैसे लावले, त्यामुळे आमचं प्लेअर बघा कसं 1 2 3 4 सकाळपासून कोण नाही आला. आता पैसा लावलाय तर त्यांना एकाला भेटलं, अजयसला भेटला, तर त्यांना वाटतं त्यांना भेटल म्हणून तर नुसतं षटकारावर आलं का तर पैसे भेटू दे. पैशांशिवाय त्यांचं काही चालू नाही. व आजच्या मॅचिंगबद्दल तुला काय वाटतंय? 2 शब्द. कसा वाटतंय दिवसभर तू बॉल पुरवलंस? काय वाटतंय बोल. भारी वाटतंय, जोरान बोल. जाम भारी वाटतंय. आणि असा दरवर्षी आमच्या मॅच होते. मोरी 11 टीम आणि 70 बॅट पण आमच्या टीमसाठी दिले. 70 स्पोर्ट्स करून. निशू काय वाटतंय तुला? आजचा बर्थडे आणि दिवसभर तुला थांबायला लागला. काय करायचं, आपल्या मॅचिंगसाठी करायला लागतं. एवढं नाही केलं तर काय, आपल्याच आहेत मॅची. चालेल ओके. चला लवर बॉय आशिष पाटील आपण त्याच्याकडे जाऊया, कारण तो नुसता पोरींचे मांगा असतोय आणि पोरी त्याच्या मांगा असतात. टीमकडे जाऊया. आमच्या टीममध्ये पोरींसाठी फेमस असलेला आशिष पाटील, त्याच्याकडे जाऊन त्याचे मनोगत बघू आपण काय वाटते. आणि तो हसतच आहे, त्याला समजलेला आहे आता काहीतरी यो बोलणार. चला आशिष पाटील वहिनींना सांग फोन ठेव. आणि कसा वाटतोय तुला आजच्या मॅचिंगबद्दल? आज खूप आमच्या आनंदात मॅच झालेले आहेत. आणि दिवसभर कसा वाटला तुला? कसा काय केला जेवढा टाकला असतं? काय नाही, पाणी बिनी लावलं तो. चला आता आपल्या अंपायरचा जरा इंटरव्ह्यू घेतील यश देसले. आणि त्याला फक्त बब्बू बोलतात. रे बब्बू
आणि खरं आम्ही खेळू तुम्हाला कसं शकतो. वाटतं matches झाल्या? त्यांच्या सर्वात या सामन्यामध्ये मॅनेजरचा किताब जातो तो म्हणजे उमेश झाला. तुम्ही केला तेव्हा इथे चांगली मिलन पाटील यांना कसं वाटतं विचार ना एकदा. मान्यता सत्याचे केलं जाईल. एवढाच काय राजाराम देवी यांच्या शुभ हस्ते याबद्दल थोडंसं मला वाटतंय. आपण प्रॉफिट साठी फक्त मॅचेस प्रहार संघाचे अध्यक्ष जयस लागे. तुम्हाला कसं वाटतं आपल्या मोर्या 11 मॅचेस ठेवल्याबद्दल? 11 म्हटलं तर एक नावच आहे, दुश्मीमध्ये नावाजलेला संघ आहे. त्यात बोलून त्यांचं उमेश यांचा इथे येतोची सन्मान केला जातो. याचा किताब दिला जातो तो म्हणजे प्रहार संघटना सुद्धा इथे मॅचेस ठेवल्याबद्दल विद्यमान सदस्य अनिता भगत यांचा सुद्धा इथे येतोची सन्मान केला जाईल. शाल आणि पुष्पगुच्छ देऊन यांचा इथे येतोची सन्मान केला जाईल. विनंती करते की आपले शुभ हस्ते इथे कार्य मिनी पार्केत असे सगळे त्यांना आणि शेण सारवला पण काल. जयसी कॅच लागल मोर्शिंग कमरांची बोकड. किती बिर्याणी खाल्ल्यास? एक खाल्लीस? 2 खाली आज जयस कसं वाटतं एक कॅच सोडून तोंडावा लागला. आणि हे बघा मोर्या 11 आणि ऋषिकेश 70 पवन पेने ब्रँड बोकड पल ती चालली तर बघा. मॅच झाली तरी लगेच आतमध्ये जायचं जशी काय आम्हीच जिंकलो आणि आम्हीच. आणि या पूर्वी झालेल्या सामन्यामध्ये सामना जयस कसं वाटतंय 2 कॅची घेतल्याबद्दल? 200 रुपये भेटलेले आहेत. बस झालं. 200 भावा इकडे फायनलचा सामना खेळायचा आहे. भावाला अभिनंदन. 200 रुपये भेटले आणि 100 रुपये ते मोर्या 11 संघासाठी देणार आहे. आता देणं बॉल घेण्यात आणि हा मला वाटतं पॉईंटच्या दिशेने खेळून राहिला आणि फायनल जिंकलेली आहे. आणि मला वाटतं क्रिकेट संघ विजय घोषित झालेला आहे. आणि बघू तुला याबद्दल काय म्हणायचं आहे? जिंकलं हे चाचा. दोन्ही संघाचं हार्दिक अभिनंदन. चला आज फायनल झालेली आहे आणि आता आपण सगळा मंडप घरी नेऊ. तर आपल्याच मॅच आहेत आणि फायनलचा सामना जिंकलेला आहे 11 स्टार तारा. हार्दिक अभिनंदन. आता बक्षीस समारंभ होईल आणि नंतर आपण सगळे टेबल बिबल जसे आणतात तसे परत घेऊन जाऊ. सुंदररित्या सामने आयोजित केले होते आणि सुंदररित्या असे म्हणजे बरेच संघांनी सहभाग घेतला होता आणि सुंदर अशा पद्धतीने मॅचेस झालेल्या आहेत. देव यांचा इथे यथोचित सन्मान करायचा आहे. 40+ संघ खरोशी संघ या संघाने इथे 3 नंबरचं बक्षीस मिळवलेलं आहे. जबरदस्त गेली करून हा 2 नंबरचा पटकावलेला आपल्याला द्वितीय. बघा आतापर्यंत एक नाव घ्या आणि या बेस्ट बॉलर म्हणून ठरलेला आहे तो साजन माळी सामन्याचा. आणि बेस्ट फिल्डर म्हणून आमच्या खेळामध्ये खरोशी संघाचा 40+ मेंबर आहे पंकज पाटील. जेव्हा असा बेस्ट आपल्याला फिल्डर पाहायला मिळते 40+. 1 नंबरचा मानकरी धरलेला आहे तो त्याचप्रमाणे हर्षद बरोबर आपणास सुद्धा विनंती असेल 1 नंबरचा मेहनत जो का आपला सिरीजचा मानकरी धरतोय तो